जवळ आदिवासी वचन म्हणत आहे सुंदरकांचा पहिला अध्याय. जो पुरुष दुर्जनाच्या मशालीतीने चालत नाही, पापी जाण्याच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, जशी पाणी कमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धी जाते. दुर्जन तसे नाहीत. दुर्जन ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत आणि यामुळे दुर्जन न्यायासमयी टिकायचे नाहीत. पापीजन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला आवडत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. या देवाचं वचन 6 वचनांमध्ये म्हणत आहे. या वचनामध्ये देवाने आपल्याला सुंदरपणे एक झाडाचं उदाहरण घेऊन आपल्याला समजवलं आहे की देवाच्या वचनामध्ये राहून आपल्याला किती चांगलं जीवन मिळतं. याचं उदाहरण घेऊन देवाने आपल्याला 3ऱ्या वचनामध्ये सांगितलं आहे. कारण नदीच्या ठिकाणी जे झाड असते त्याला रेग्युलर पाणी मिळतं, त्याला जे लागेल ते मिळत आहे, त्याच्यामुळे तो कधीही त्याचे पाणी कमजत नाही किंवा तो खाली पडत नाही. याचा अर्थ काय, तो देवाच्या वचनामध्ये राहतो तो सुद्धा असाच आहे. तो कधी खाली पडणार नाही आणि नेहमी तो फलवंत राहील आणि देवाच्या वचनामध्ये असणारा देवाच्या आश्रय त्याच्या ठिकाणी राहतो आणि तो नेहमी ताजेतवाना राहील. हे देवाचं वचन म्हणते. या वचनाद्वारे तुम्हाला देव आशीर्वादित करो. आमेन.